जय हरी माऊली. नमस्कार, मी पौर्णिमा द सामन्स फूड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे व सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आता आषाढी एकादशी म्हटलं की विठ्ठल नामाचा हा जप आलाच व त्याचबरोबर उपवास देखील आला. आता उपवास म्हटलं की आपल्याला नेहमीची तीच साबुदाणा खिचडी व वडे खाऊन हा कंटाळ येतोच. उपवास म्हटलं की काहीतरी पचायला हलकं व कमी तेलामध्ये बनणारं असं हवं. तर त्याचसाठी आज मी घेऊन आली आहे उपवासाची मस्त अशी चवदार थाळी. यामध्ये आपण 5 ते 6 वेगवेगळे प्रकार कसे करायचे ते बघणार आहोत. खाण्यासाठी देखील एकदम चवदार लागते व करण्यासाठी देखील सोपी आहे व कमीतल्या कमीत वेळामध्ये ही थाळी जी आहे ती तयार होते. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण इथे उपवासाच्या थाळीतला पहिला पदार्थ करतोय तो म्हणजे पराठा किंवा चपाती किंवा पोळी, तुम्ही काहीही म्हणू शकता याला. तर त्यासाठी इथे कढई गरम केलेली आहे. त्यामध्ये 1 कप एवढा साबुदाणा घेतलेला आहे. तो छान असा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे. साधारण आपल्याला एक 4 ते 5 मिनिटासाठीच हा साबुदाणा जो आहे तो भाजवून घ्यायचा आहे. एकदम असा कुरकुरीत असा करायचा नाही आहे. थोडंसं हलकं मॉइश्चर कमी होईल इतपतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जर आपण याला जास्त भाजलं तर आपण जो पराठा करू तो कडक होण्याची शक्यता असते यामुळे. तर हे बघा, इथे 4 ते 5 मिनिटं छान असा साबुदाणा जो आहे तो भाजून घेतलेला आहे. आता ह्याला आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि वरई जी आहे ती भाजून घेऊया. तर ह्याला थंड होण्यासाठी तुम्ही एखाद्या कपड्यावरती किंवा ताटामध्ये कशातही काढून घेऊ शकता. तर इथे साबुदाणा काढून घेतला आहे. सेम त्याच कढईमध्ये आता इथे आपण पाव कप एवढी वरई जी आहे म्हणजेच भगर जी आहे ती भाजून घेऊया. आता भगर जी आहे ती पटकन भाजल्या जाते. साधारण 2 ते 3 मिनिटामध्ये ही भगर जी आहे ती भाजून होते. करपवू नका, अगदी 2-3 मिनिटं याला भाजून घ्या. हे बघा, 2 ते 3 मिनिटामध्ये वरई देखील छान अशी भाजून झालेली आहे. ह्याला देखील आपण सेम ताटामध्ये काढून घेऊया. आता या दोन्ही गोष्टी थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथे बटाट्याची भाजी जी आहे ती करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 1 टेबलस्पून एवढं तूप घेतलेलं आहे. अर्धा चमचा एवढे जिरे घालायचे आहेत. आता इथे तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर नाही घातलं तरी पण चालणार आहे. आता याची अशी आपल्याला मस्त खमंग फोडणी करून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला इथे 1 टेबलस्पून एवढं आलं आणि मिरचीची पेस्ट जी आहे ती घालायची आहे. आता इथे तिखट जे आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. यामध्ये 1 मोठा उकडलेला बटाटा घातलेला आहे. आता ह्याला आपण व्यवस्थित छान असं परतून घेऊया. आता इथे मी ही जी थाळीचं प्रमाण आहे ते साधारण 2 ते 3 लोकांसाठी लागेल एवढं दाखवलेलं आहे. आता तुमच्याकडे जितके लोक असतील त्याप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त प्रमाण जे आहे ते करू शकता. तर हे बघा, यामध्ये आता चवीनुसार आपल्या शेंदव मीठ घालायचं आहे. थोडीशी पाव चमचा साखर घालायची आहे. अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आणि 2 टेबलस्पून इथे शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे. भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे म्हणजे भाजीला छान असा खमंगपणा येतो. तर इथे आपली मस्त अशी उपवासाची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तर आता इथे हे बघा, भगर आणि साबुदाणा जो आहे तो देखील छान असा थंड झालेला आहे. आता ह्याला आपल्याला मिक्सरमधून बारीकसर असं दळून घ्यायचं आहे. तर इथे छान असं मिक्सरमधून ह्याला दळून घेतलेलं आहे. बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. पण आपण ह्याला चाळून घेणार आहोत म्हणजे जो काही थोडासा जाडसर भाग राहिला असेल तो आपल्याला चाळणीमध्ये राहील व छान असं बारीक पीठ आपल्याला मिळेल. यासाठी आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे थोडंसं असं जाडसर राहतंच. आता हे टाकून न देता असंच ठेवून द्या, कारण आपण पुढे थाळीमध्ये कच्च्या केळीचे काप करणार आहोत. तर त्याला लावण्यासाठी हे जे जाडसर भाग आहे तो कामाला येईल. तर यातले 2 ते 3 चमचे पीठ जे आहे ते मी काढून ठेवलं आहे थोडंसं पराठ्याला लावण्यासाठी लाटताना आणि थोडंसं आपण कच्च्या केळीचे काप करणार आहोत त्यासाठी. तर इथे बघा, अर्धा चमचा एवढे जिरे घातलेले आहेत. जिरे भाजून घ्या, खमंगपणा छान येतो त्याने. आता यामध्ये मी 1 टेबलस्पून एवढं आलं आणि मिरचीची पेस्ट घातली आहे आणि अर्धा चमचा एवढं इथे मी शेंदव मीठ घातलेलं आहे. तर हे बघा, छान असं पीठ जे आहे ते मळून घेतलं आहे. 1 कप एवढं आपल्याला यामध्ये उकडलेला बटाटा घालून हे मळून घ्यायचं आहे. साधारण वरून 2 ते 3 टेबलस्पून पाणी घालून मळून घेतलं तरी चालेल. ह्याला 10 मिनिटं असंच ठेवून देऊया. तोपर्यंत आपण इथे उपवासासाठी लागणारी आमटी जी आहे ती करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं घेतलेलं आहे. अर्धा कप एवढं दही घेतलेलं आहे व अर्धा कप इथे शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे. शेंगदाण्याच्या कुटाच्या ऐवजी तुम्ही अख्खे शेंगदाणे देखील घेऊ शकता. अर्धा चमचा साखर व चवीनुसार यामध्ये शेंदव मीठ घालायचं आहे व याला मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, मिक्सरमधून फिरवल्यामुळे आमटीला छान असा दाटसरपणा येतो. तर इथे मस्त असं आपलं आमटीचं वाटण तयार झालेलं आहे. आता ह्याला आपण फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी कढई गरम केली, त्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं तूप घातलेलं आहे. तूप किंवा तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे वापरू शकता. त्यामध्ये अर्धा चमचा एवढे जिरे घातलेले आहेत व आपण जे शेंगदाण्याचं वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे. यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे. मी इथे 1.5 कप एवढं पाणी घातलेलं आहे. आता या आमटीला छान अशी उकळी आणायची आहे.
तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्या आमटी जी आहे ती पातळ किंवा घट्ट अशी करू शकता. आता आमटीला छान अशी उकळी येऊ द्या. तर हे बघा इथे छान अशी आमटीला उकळी आलेली आहे आणि इथे आपली मस्त अशी उपवासाची आमटी जी आहे ती छान अशी तयार झालेली आहे. अशाच प्रकारे याला छान असं उकळून घ्यायचं आहे. तर इथे आता आपण भगर करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी कुकर गरम करत ठेवलेला, त्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं तूप घातलेलं आहे. अर्धा चमचा एवढे जिरे घालायचं आहे. जिरं छान तडतडलं की मग त्यामध्ये आलं आणि मिरचीची पेस्ट घालायची किंवा मिरची अख्खी घातली अशा प्रकारे तुम्ही तोडून तरी पण चालणार आहे. तर इथे मी 3 ते 4 मिरच्या अशा प्रकारे काप केल्या आहेत व आलं जे आहे ते किसून घेतलेलं आहे. 1 इंच एवढं आलं मी इथे घेतलेलं आहे. आता इथे मिरचीचं प्रमाण तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. ह्याला आता छान असं तुपामध्ये परतून घ्यायचे. परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा कप एवढी वरई जी आहे ती घालायची. आता इथे वरई जी आहे ती मी छान धुवून घेतलेली आहे स्वच्छ. तुम्ही हवं तर कोरड्या कपड्याने पुसून देखील घेऊ शकता किंवा धुवून घेतली तरी चालेल. 1 मिनिटभर याला छान असं तुपामध्ये परतून घ्यायचे व यामध्ये 2 ग्लास एवढं पाणी घालून 4 शिट्ट्या काढून घ्यायचे. आता कुकरला शिट्टी होते तोपर्यंत इथे आपलं पराठ्याचं पीठ देखील छान भिजलेलं आहे. ह्याचे गोळे जे आहेत ते आपण करून घेऊया. एक समान आता जेवढे गोळे होतील तेवढे आपण ह्याचे गोळे करून घेऊया. त्याआधी थोडंसं मळून घेऊया. तर हे बघा इथे अशा प्रकारे मी छोटे छोटे असे गोळे जे आहेत ते तयार करून घेतले. आता पटकन आपण पराठा जो आहे तो लाटून घेऊया. तर इथे पराठा लाटताना आपण मगाशी जे थोडंसं पीठ काढून घेतलं होतं ते लावायचं आणि छान असा पराठा लाटून घ्यायचा. तर हे बघा मस्त इथे पराठा छान असा लाटून झालेला आहे. जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही, मीडियम साईजमध्ये हा जो पराठा आहे तो ठेवलेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता इतपत ह्याची जाडी जी आहे ती ठेवलेली आहे. आणि बहुतेक वेळा साबुदाणा घातल्यामुळे ह्याच्या कडा देखील फाटतात. तर इथे बघा अजिबात कडा देखील फाटलेला नाही. जर तुमच्या कडा फाटत असतील तर एखाद्या डब्याच्या झाकण्याने तुम्ही याला कापून घेतलं तरी पण चालेल. तर इथे एक तवा गरम करत ठेवलेला आहे. आता यावरती आपण पराठा जो आहे तो आपला दोन्ही साईडने छान असा शेकून घेऊया. तर इथे पराठा बघा एका साईडने छान असा हलका भाजला गेला की लगेच ह्याला परतवून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता तेल तूप काही न लावता इथे मस्त असा आपला पराठा टम्म असा फुगलेला आहे. आता यावरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप काहीही लावू शकता. तर इथे मी तूप लावलेला आहे. आता हा जो पराठा आहे तो जास्त भाजायचा नाही, कारण यामध्ये साबुदाणा आहे त्यामुळे तो कडक होऊ शकतो. शक्यतो 2च वेळेस ह्याला दोन्ही साईडने असं भाजून घ्या. जास्त उलट पलट ह्याची करू नका. तर हे बघा इथे मस्त आपला पराठा देखील छान असा भाजून झालेला आहे. अशाच प्रकारे बाकीचे पराठे देखील इथे मी करून घेणार आहे. तर हे बघा पराठे झाले सगळे तोपर्यंत कुकर देखील थंड झालेला आहे आणि इथे मस्त असा आपला वरईचा भात देखील अगदी मोकळा तरीही छान असा मऊसूत तयार झालेला आहे. तर आता इथे सेम तव्यावरती आपण इथे शेंगदाणे भाजून घेऊया. तर आता ठेचा करतोय तर त्यासाठी इथे मी 1/4 कप एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यामध्ये थोडंसं अगदी तेल घालायचं आहे. अर्धा चमचा एवढे जिरे घालायचे आहेत आणि इथे 4 हिरव्या मिरच्या मी घातल्या आहेत. तुम्हाला जर तिखट हवं असेल तर अजून मिरच्या घातल्या तरी चालेल. तर हे बघा छान असं डाग पडेपर्यंत ह्याला भाजून घेतलेलं आहे. थंड करत ठेवूया. आता ठेच्याचं सामान थंड होतं आहे तोपर्यंत आपण इथे कच्च्या केळीचे काप जे आहेत ते कसे करायचे ते बघून घेऊया. तर त्यासाठी इथे मी एक कच्ची केळी घेतलेली आहे. आता इथे मी 2 ते 3 लोकांसाठी तयार करते. तुमच्याकडे जास्त असतील तर तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त केळीचं प्रमाण घेतलं तरी पण चालणार आहे. तर आता इथे बघा सर्वप्रथम आपल्याला केळीचे साल जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत व अशा प्रकारे ह्याला उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. पण नंतर मी ह्याचे जे आहेत ते 2 असे काप करणार आहेत, म्हणजे छोटे काप करून घेणार आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही ह्याला असंच देखील ठेवू शकता. तर हे बघा इथे त्याला आधी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण थोडासा त्याला डिंक असतो त्यामुळे. आणि कापल्या लगेच पाण्यात टाकायचं, कारण केळी काळी पडू शकते यामुळे. आता यामध्ये मी 1 चमचा तिखट, थोडंसं चवीनुसार मीठ व जिरे पावडर घातली व ह्याला मॅरिनेशन करून ठेवलं आहे. तोपर्यंत इथे आपलं ठेच्याचं सामान देखील थंड झालेलं आहे. ठेचा जो आहे तो आपण कुटून घेऊया. तुम्हाला हवं तर मिक्सरमधून देखील ह्याला काढू शकता. इथे मी कुटून घेतलेला आहे, छान असा जाडसर ठेवलेला आहे. इथे मस्त असा आपला ठेचा देखील तयार झालेला आहे. तर हे बघा 5 मिनटं झालेत. आपलं केळीचे काप जे आहेत ते छान असे मॅरिनेट झालेले आहेत. थोडंसं ह्याला हलकं पाणी सुटतं मीठ घातल्यामुळे, त्यामुळे ह्याला 5 मिनटं असंच ठेवून द्यायचं. तर हे बघा इथे आता मगाशी आपण जे वरईचं आणि साबुदाण्याचं पीठ ठेवलं होतं त्यामध्ये ह्याला छान असं कोट करून घ्यायचं आहे. युजली आपण ह्याला तांदळाचं पीठ आणि रव्याने कोट करतो, पण आज उपवासाचे आपण काप करत आहोत त्यामुळे इथे साबुदाणा व वरईचं पीठ जे आहे ते लावून आपण ह्याला छान असं शॅलो फ्राय करून घेणार आहोत. सर्व इथे काप मी व्यवस्थित कोट करून घेतले. तवा गरम करत ठेवला आहे, त्यावरती थोडंसं तूप किंवा तेल घालायचं व हे जे काप आहेत ते छान असे दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचे. वरून थोडंसं तेल घालायचं
आणि भाजून घ्यायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही हे डिरेक्टली डीप फ्राय देखील करू शकता, पण शक्यतो अशा प्रकारेच तव्यावरती शॅलो फ्राय करून घ्या. एकदम छान असे कुरकुरीत तयार होतात. तर दोन्ही बाजूने ह्याला आलटून पलटून छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर हे बघा, इथे आपले मस्त काप देखील तयार झाले आहेत व संपूर्ण आपली थाळी देखील तयार झालेली आहे. सर्व्ह करून घेऊया. तर अशा प्रकारे अगदी चवदार, तितकीच पौष्टिक व पचायला हलकी अशी उपवासाची थाळी कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. करण्यासाठी अगदी सोपी आहे व तुम्ही थोडीशी आधी तयारी करून ठेवली तर अगदी अर्धा ते पाऊण तासामध्ये आपण ही जी थाळी आहे ती आरामामध्ये तयार करू शकतो. तुम्हीही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करावं. आवडली तर कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओजचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद व सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.